आज आपण कागद मापन या घटकावरील शाब्दिक उदाहरणे पाहणार आहोत. प्रश्न समजून घेऊया अगोदर. मीनाजवळ 5 डझन वह्या होत्या. किती वह्या होत्या? 5 डझन. तर इथं आपण काय करून घेऊया, अंडरलाईन करून घेऊया 5 डझनला. त्यापैकी 1/2 पट वह्या तिने गीताला व 1/5 पट वह्या तिने सीताला दिल्या. किती वह्या दिलेल्या आहेत? त्यापैकी 1/2 पट आणखी 1/5 पट वह्या दिलेल्या आहेत. तर तिच्याकडे किती वह्या शिल्लक राहिल्या? म्हणजेच काय होतील, 5 डझनमधून 1/2 पट वह्या आणि 1/5 पट वह्या वजा होतील. कुणाची 1/2 पट असेल? 5 डझन वह्यांपैकी, त्यापैकी आहे. म्हणजेच काय, 1/2 पट कुणाची काढायची? 5 डझन वह्यांची. आणि 1/5 पट सुद्धा 5 डझन वह्यांचीच काढायची आहे. आणि हे दोन्हीही जे आहेत वह्यांची संख्या येणार ती काय करायची? 5 डझनमधून वजा करायची. तर आपण सोडवूया गणित आता. पहिल्यांदा 5 डझन वह्या म्हणजे किती? तुम्हाला तोंडी पण येत असेल, आपण लिहूया इथं. 1 डझन वह्या म्हणजे किती असतात? 12 असतात. 5 डझन म्हणजे काय करणार? 5 ने गुणूया, किती येईल? 60 वह्या या तिच्याकडे एकूण आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे? त्यापैकी 1/2 पट वह्या आणि 1/5 पट वह्या काढून घेऊ. इथे 1/2 पट म्हणजेच काय, 1/2 गुणिले 60 बरोबर किती येईल? 2 ने 60ला भाग दिला, किती येईल? 30 गुणिले 1 30 येईल. त्यानंतर 1/5 पट काढूया. 1/5 गुणिले 60, 5 ने भाग देऊया, 12 येईल. 12 पंचे 60. आता इथं काय राहिलेलं आहे? 12 गुणिले 1 12 राहिलेला आहे. आता दिलेल्या वह्या लिहूया आपण. दिलेल्या वह्या किती होतील? पहिल्यांदा 30 दिल्या, नंतर 12. 30 आणि 12 किती आहे? 42. म्हणजेच 42 वह्या तिने दिल्या. कितीपैकी? 60 पैकी. 60 मधून आपण आता 42 वजा करूया. 60 वजा 42 किती येईल बघा उत्तर? 18 वह्या. म्हणजे तिच्याकडे किती वह्या शिल्लक राहिल्या? 18 वह्या तिच्याकडे शिल्लक राहिलेल्या आहेत. आता याचप्रमाणे दुसरं उदाहरण पाहूया आपण. काय दिलंय बघा. पाऊण डझन अधिक पाऊण ग्रोस अधिक पाऊण दस्ता यांच्या बेरजेमध्ये अजून किती कागद घ्यावे म्हणजे 1 रीम कागद तयार होतील? किती रीम कागद बनवायचे आहेत आपल्याला? 1 रीम कागद मिळवायचे आहेत. समजलं का? उदाहरण समजलं का? पहा काय काय घ्यायचं आहे. पाऊण डझन कागद अधिक पाऊण ग्रोस अधिक पाऊण दस्ता यांच्या बेरजेमध्ये अजून किती कागद घ्यावे म्हणजे 1 रीम कागद तयार होतील. म्हणजे यांची बेरीज करून सुद्धा अजून काही कागद आपल्याला लागणार आहेत आणि सगळे मिळून नंतर किती होतील? 1 रीम कागद तयार होतील. आता आपण लिहून घेऊया. पाऊण डझन, पाऊण डझन बरोबर किती होईल? पाऊण म्हणजे किती भाग? 3/4. 1 डझन म्हणजे किती? 12. मग पाऊण डझन काढताना आपल्याला 3/4 गुणिले 12 किंवा तुम्हाला जर ते माहीत असेल तर तुम्ही डायरेक्ट घेऊ शकता. पण काही जणांना माहीत नसतं तर असं तुम्ही काढू शकताय. 4 ने 12ला भाग देऊया. 4 त्रिक 12. 3 गुणिले 3 9 आलेला आहे. म्हणजे पाऊण डझन कागदामध्ये किती कागद येतात? 9 कागद. आता पुढे आहे पाऊण ग्रोस. पाऊण ग्रोस पाऊण म्हणजे परत 3/4 गुणावं लागेल.
1 ग्रॉस म्हणजे किती कागद? 144 कागद. पुन्हा 4 ने भाग द्या. 4 त्रिक 12 उरले 2, 4 सख्ख 24. 36 गुणिले 3 किती येईल? 108. त्यानंतर आता पाऊण दस्ता. 1 दस्ता म्हणजे किती कागद? 24 कागद. म्हणजेच पाऊण दस्ता बरोबर किती येईल? 3/4 गुणिले 24. 4 सख्ख 24. 6 गुणिले 3 किती? 18 येईल. आता या सगळ्या कागदांची काय करायची आहे? बेरीज करायचं आहे. इथं करूया. 9 अधिक 108 अधिक 18 135 उत्तर येईल बेरजेचं. आपल्याला किती आणायचे आहेत याच्यावरून? आपल्याला आणायचे आहेत 1 रिम. हे पहा इथं अंडरलाईन केलेलं आहे. 1 रिम कागद आणायचे आहेत. 1 रिममध्ये किती असतात? लिहूया इथं. 1 रिम म्हणजे किती कागद? 480. आपल्याकडे किती आहेत? 135 आहेत. अजून किती मिळवावेत म्हणजे उत्तर काय येईल? 480 येईल. म्हणजेच काय करावं लागेल? 480 मधून हे 135 वजा करावे लागतील. म्हणजेच किती उत्तर येईल? 345. कुठे आहे पहा पर्याय? हा 3 नंबरचा पर्याय आहे. अशीच आणखी उदाहरणे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअरसुद्धा करा. धन्यवाद.